हाय नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तर बघा मस्तपैकी जेवण वगैरे झालं आणि आता जांभळीच्या झाडाखाली येऊन बसली बघा मी चटई वगैरे टाकून. आणि बसल्या बसल्या कांदा काटत होती बघा. तिकडं सगळ्या काटलेला कांदा आहे आणि इकडं काटायचा आहे. तर कांदा काटत बसलेली पप्पा येतात तर प्रत्येक ठिकाणी म्हणतात अगं ताई राहू दे, अगं ताई राहू दे. म्हणून आता मी राहून दिले कांदा काटायचं. बघा रानातलं सकाळी जी काढलेलं ते आणून टाकतात आता इथं सावलीला. मग काय तर तिकडं मम्मी भरून देते. 2 साऱ्या सकाळ सकाळ पप्पांनी कांदा उपटलाय ते आता आणून टाकतात तिथं सावलीला. मग काय मस्त पैकी काय सावली. मग काय मस्त पैकी तिकडं पण डिगूर आहे की. पण सावलीला आहे ना, पण आता उन्हातला आणून टाकतो ना सावलीला. आणा आणा उन्हात मग परत दिवसभर आपल्याला हवा सुटती का? हवा जरी सुटली तरी गरम वाफ येते. कधी सुट्टी एका सुटल्या जरा बरं वाटतंय. मग काय तर नाही सुटले की गरम गरम होते. आणा मग अजून थोडं राहिले, थोडं आणून टाकतोय काय अर्ध्या तासात. आणि मग आपलं सावलीला निवांत सरबत काटायचं. हा सांगायचं लिंबू सरबत. चालते चालते करू. जांभळीला जांभळ आलं पण छोटूशीच आहे इथं. बसल्या बसल्या तोडून खायचं. हे काय ते नाही त्याच्या पलीकडे एकदम मस्त आहे. होय जास्त गच्च आला. तर बघा बसली आता निवांत हवेला. मस्त हवा सुटते पण गरम पण वाफ येते. या काही जळायला लागते उन्हाची. तर मम्मी तिकडं कांदा भरू देते बघा इथंच आहे घराजवळ आणि पप्पा आणून टाकतात. तर आज येणार आहे बघा शंभू निघालाय बरं का. भिगवणच्या पुढं आलाय. फोन केला होता त्याने मला येतो म्हणून. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. बघा शंभू आल्यावर काय मज्जा मस्ती धमाल होती. बघा कसं काय मी इथं वरतं कांदा काटते. प्रत्येक ठिकायला पप्पा इथं टाकायला आलं काय ठिकाण प्रत्येक ठिकायला म्हणजे अगं ताई राहू दे झोप राहू दे झोप. तर आता ठेवून दिलंय मी कांदा काटायचं. आणतात आता पप्पा कांदा. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आता बघा दुपारचे 2 वाजत आणि इतक्या कडक उन्हात शंभू आलेला आहे बघा फायनली जिंतीला. तर आल्या पाणी बिणी पिऊन डायरेक्ट आला पप्पांपाशी बसायला. पप्पा इकडे कांदा काढतात. मग कसं झाला प्रवास? भारी होता का? तसं का बसलंय मग? ते द्या पत्रा द्यापाशी काट म्हणा कांदा. येतात का तुला काटायला? होय बर. मम्मी बसली घरात टीव्ही बघत. हा बसली तारक मेहता लागलाय बघते. चल मग घरात चल या इकडे मम्मी बोलवती. पप्पा चला चला आता ह्यांना दोघांना घेऊन जाते मी घरात. बघू शंभूने काय काय आणलं. आल्या मला म्हणला काय सुद्धा नाही आणलं तुला खायला घेतलं तिथंच राहिलं. असंच झालं तसंच झालं. मी त्याला कालच सांगितलेलं की तिखट आण येतं काहीतरी खायला. तर बघू शंभू या की. त्याने मला सांगितलं की राहिलं घरी म्हणून. हा लय सिरियस तोंड करून आता म्हणलं अगं ताई तू सांगितलं सगळं राहिलेलं घरी. त्याला म्हणलं तिखट काहीतरी आण. तर ती म्हणला राहिलं घरी पण मम्मीने त्याची बॅग उचकली बघा. हे बघा काय काय खायला आणलंय. त्याला जसं सांगून तसंच आणतो. गेल्या वेळेस सांगितलं त्याला मिठाई आण कालाकंद वगैरे सगळं तीच आणलं. मिठाईच आणली. आता सांगितलं तिखट आण तर सगळं तिखटच आणलं. तिखट एवढं पण तिला मी म्हणलं तिखट खायचं ना तुला आपण चिवडा करू म्हणलं दिवाळी. बघ काय काय आणलं. हे काय आहे? खाकरा. चपात्या अगं खाकरा आपण तारक मेहता मध्ये बघत नाही का? डायरेक्ट खायचं का? होय चपात्या. मम्मी तर डायरेक्ट चपात्याच म्हणायला लागले. त्याला काय होय बघा अजून काय काय आणलं. हे पण तिखट दिसतंय काहीतरी. असू दे काय ते मॉल मधनं आणलंय त्याने उचलून. त्याला बी नाही माहिती काय नेमकं. त्याने बी आणलंय मॉल मधनं उचलून. ज्याला वरण मसाला दिसतोय सगळं एक्सपायरी डेट बघितली ना पण सगळ्यांची. ती कशाचा बघतो एक्सपायरी डेट आहे का नाही? हे आणलंय फरसाणा. तिखट आणलं. ही भाकरवडी आणली. तर बघा शंभू आलाय असं मला खायला घेऊन आलाय. त्याला मला तिखट आण तर सगळं तिखट घेऊन आलाय. बघू कसं लागतंय कसं नाही. अजून काय मग? हो मान्या उठला बघा आवाजाने.
बसला येऊन हक हक ही पण जागा झालाय. त्यांना ते कुडकुड वाजलं ना ते असं. हा हे बघा ना ही पण जागा झालाय. आता वाजलं की लगेच उठली. थांबा थांबा ताईसाठी आणलंय. मेंबर आहेत ते घरातली. ताईसाठी आणलंय तर तिला घेऊन बघत बसा इकडे. मग काय हक हक हक. हे दोन्ही तर चला आता मस्तपैकी घेतो खाऊन. लय ऊन झालंय बघा बाहेर आहे का नाही. लय वाजलं, लय. दम पण निघा नाही का. मग काय कांदा भरायला गेलतो अगं मरणाचं ऊन लागत होतं चटकत होतं. मग काय तर हक 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 कसं करतो चालला हळूहळू खाली. तिचा ते नाही जात बघतोय कसं हाय रे माझ्या. इथं यायला बसला या त्याला द्या काहीतरी त्यांना करून. मग आता शंभू किती दिवस राहणार इथं. जोर हाय तवर हाय निघाला की निघाला. जवळ म्हणशील तवर. बर मी आली म्हणून स्पेशल शंभू आलाय माझ्याकडं. आता जायचं नाही लवकर काय पसरला अजून येऊन. ते बी गेला त्याच्या जाग्यावर. अरे काय बस झालं म्हणलं बघितलं काय काय आणलंय ते. आता ते काय गं?